बरोबर जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाही आहे. आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय. ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही. जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार. ज्यांनी मत चोरी केली त्यांना सरकार सोडायला लागणार. या ईर्षेने आम्ही आता रस्त्यावर नाही, ते गंमत असते हो. त्यांना आता काय आहे की आम्ही एकच नुसतं माझा प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे की आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर भाजप का देत आहे. सर, यामध्ये असं आहे की आधी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि जेव्हा संदीप देशपांडे असतील, रोहित पवार यांनी भाष्य केलं त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्दा हाच आहे की सत्याच्या लढ्यात आमच्यावर हे सगळे अंगावर येणारच. ठीक आहे, पण कालच्या मोर्चानंतर कुठेतरी ह्या निवडणुका पुढे जातील असं वाटतंय का? कारण का राज्य सरकारकडनं तशा पद्धतीच्या हालचाली सध्या तरी काही दिसत नाही. एक आपण पाहिलं पाहिजे की आम्ही कोणी सांगत नाहीये की निवडणुका पुढे ढकला, पण आम्ही हेच सांगतोय की तुम्ही जो घोळ घातलेला आहे, जे मत चोर आहेत, जे फ्रॉड वोटर्स आहेत, ते सगळे घेऊन तुम्ही निवडणुका घेणार आहात का? त्या सगळ्यांना तुम्ही मतदानाचा अधिकार देणार आहात का? जे नाहीच आहेत मुळात त्यांच्या नावावर जे येऊन मतदान करतायत त्यांना तुम्ही मतदानाचा अधिकार देणार आहेत का? जसं माझ्या वरळीच्या मतदारसंघात मी आपलं दाखवलं की 113 मतदार असे होते जे 100+ दाखवलेले. त्याच्यातून पहिलेच 7 आम्ही ज्यांच्या घरी गेलो ते बिचारे कधी 2000 साल असेल, 2001 साल असेल, कोण 97 साली असेल, हे गेले होते. तर मुद्दा असा आहे ना की आत्ता पण आम्ही जो अभ्यास करतो पूर्ण मुंबईचा, ह्याच्यात कितीतरी कोटी मतदार हे बोगस निघत आहेत, खोटे मतदार आहेत, म्हणजे मतदारच नाही आहेत. अशा लोकांना तुम्ही कुठून तरी पक्षात घेतलं आणि मतदानाचा अधिकार दिलाय आणि असं सरकार तुमचं डोक्यावर बसवलेलं आहे. मुद्दा हाच आहे की वोट चोरी करून जे सरकार आमच्या डोक्यावर बसलेलं आहे ते सगळे जे काही अत्याचार करण्याचा प्रयत्न करतील ते करतात. यामध्ये प्रामुख्याने एक असा मुद्दा येतोय की आपण 2 निवडणुकांमध्ये बघितलं की 5 नंतर संध्याकाळी 6 नंतर वोटिंगची टक्केवारी वाढली गेली, ती कुठेतरी या बोगस मतदानामध्ये ऍडजस्ट केले. पण सीसीटीव्ही दाखवायला घाबरतंय इलेक्शन कमिशन. प्रश्न परत हाच पडतो ना की इलेक्शन कमिशन भाजपच्या ऑफिसमधून काम करतंय का, असं तर वाटायला लागलंय. बिहारमध्ये बघा काय चाललंय त्यांचं. बिहारमध्ये पण आचारसंहिता आहे की नाही आणि ती लागू आहे का भाजपवर आणि सत्ताधारी पक्षावर, हाच प्रश्न मुळात समोर येतो ना. आणि तुम्ही कोणी जिंकू शकतो, कोणी हरू शकतं, तो निवडण्याचा अधिकार जनतेला आहे, मतदारांना आहे. पण आज जर तुम्ही तोच अधिकार घेत असाल तर तुमच्या मताची व्हॅल्यू काय राहिली, किंमत काय तुमच्या मताला? कालच्या भाषणामध्ये उद्धवजींनी त्यांच्या बाबतीत जे तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत मतदानाच्या व्हेरिफिकेशनबाबत जी गोष्ट सांगितली त्या बाबतीत तुम्ही काही निवडणूक आयोगाच्या विरोधात एक अर्थात आम्ही लिगली पुढे जाणारच आहोत त्याच्यात. पण धक्कादायक गोष्ट हीच आहे की आमच्या घरी ते चेकिंगला आले, त्यांनी त्यांचं कर्तव्य पाळलं, ते 3-4 लोक होते, पण कोणीतरी आमच्या नावावर खोटा मोबाईल फोन रजिस्टर करून ओटीपी घेण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित आमचा मताचा अधिकार डिलीट करण्याचा प्रयत्न होता किंवा शिफ्टिंगचा प्रयत्न होता किंवा डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न होता. आता आमची चौघांची नावं होती, 2 आमदार तिथे राहणारे म्हणून ते घरी आले. पण हे जर इतरांसोबत झालं तर काय? आणि असे कितीतरी आता केसेस मला येतात, लोक मला मेसेज करतायत. काल पण आमच्या शेळकेताई बुलढाण्यावरनं आल्या. कितीतरी असे केसेस आहेत जे लोक अजूनही तिथे राहतात, त्यांची यादी बदलली आहे, त्यांना माहिती नाहीये, मागितलं नसताना डिलीट झालेत. काही लोक असे आहेत जे आधीच गेलेले आहेत, त्यांचं पुन्हा वेगळे इपिक नंबरनी मतदानाचा अधिकार त्यांना मिळालाय. हे जी काही वोट चोरी झालेली आहे वरळीत 19,333 फोटोची वोट चोरी न पकडता, म्हणजे तुम्ही विचार करा आकडा किती असेल. मुख्यमंत्री म्हणतात ज्यांची नोट चोरी बंद झाली ते वोट चोरीवर बोलतात. तर त्यांचे एक उपमुख्यमंत्री आहेत ना गद्दार, त्यांच्याबद्दल बोलत असतील. पण महत्वाची, कारण त्यांच्याच बॅगा असतात, ते तुम्ही बघितले, ते टीव्हीवर पण आले, बॅगा घेऊन कोण मंत्री बसतं. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तेव्हा फडणवीस साहेब का उत्तर देतात? आत्ता आपण राज्याची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बघतच आहात, राज्यात शेतकरी त्रस्त हे बघत आहात. फडणवीस साहेबांनी अजून एक जिम्मेदारी घेतलेली आहे, ती म्हणजे बिहारमध्ये प्रचार करण्याची. आणि आता राहुल गांधींनी विचारू किंवा मी विचारू, त्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यायचं की ह्यांनी द्यायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. मतदार यादीत अडचणी आहेत आम्ही मान्य करतो असं चांगलं आहे, मग साफ करून घ्या. तुमचंच एक तर निवडणूक आयोग द्या आदेश. मला वाटतं त्यांनी आलेच तर आनंदच आहे सगळ्या पक्षांनी. बघा काल संयुक्त महाराष्ट्रानंतर अजून एक असा दिवस होता की सगळे पक्ष एकवटले होते, नागरिक आले होते रस्त्यावर, केवढा मोठा मोर्चा निघाला तो. हे सगळेच नागरिक एकच मागतायत की आमचा मतदानाचा जो अधिकार आहे तो वोटच्या व्हॅल्यूमध्ये, आणि जर वोट चोरी झाली तर तो अधिकार आमचा निघून जातो, ते व्हॅल्यू निघून जातो. जसं विरोधकांकडनं मतदार याद्या पडताळून पाहिल्या जात आहे, त्याच्यावर काम केलं जात आहे, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की मतदार याद्या पडताळून बघा. त्याचा अर्थ त्यांचा पण विश्वास नाहीये असं म्हणायचं सरकारमध्ये राहून. चुकीचं काही दिसलं तर गावी जातील परत एकदा चंद्र बघून. रायगडमध्ये
अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि तुमची शिवसेना महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी एकत्र येत आहे. बघा, जे कोणी काही चुकीचं काम करत असतील, आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच नाही तर सत्ताधारी पक्ष म्हणून जेव्हा होतो तेव्हा आम्ही रोख लावण्याचा प्रयत्न करत होतो. हे काही कुठचं ग्रुपिंग नाही आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की आता ते जे 3 ट्रिपल इंजिन बसलेलं आहे, मला वाटतं त्यांनी आता उत्तर द्यावं की कर्जमाफी कधी होणार, कर्जमुक्ती कधी होणार, शेतकऱ्यांना मदत कधी होणार, ह्याचं पहिलं उत्तर द्यावं. हे एकामेकांवरच वार करतायत. आम्ही सरकार जे चुकीचं करतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण आज शेतकरी हैराण आहे, त्रस्त आहे. जे काही त्यांनी सांगितलं जूनमध्ये करू, मग तेव्हापर्यंत शेतकरी काय करणार? गुवाहाटीचा किस्सा एक सांगण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर, त्यांनी सांगितलं आहे की मी जेव्हा गुवाहाटीला गेलो तर मी जेवायला देखील तयार होतो, मी पळायच्या तयारीत होतो, मात्र शिवसाटांनी मला अडवलं आणि समजून घातली. असे नाके नऊ आले होते एक आमदार गोळा करताना. मला वाटतं एक महत्वाचं आहे, गुवाहाटीत वेगळे किस्से खूप झालेत, काही टीव्हीवर बोलण्यासारखे पण नाही आहेत. पण महत्वाची गोष्ट हेच आहे की जे आमदार पळून गेले होते किंवा जे आता ज्यांना वाटलं की जसे तुम्ही पाहिलं असेल शिरसाट जसं बॅग वगैरे घेऊन बसले तसं सगळ्यांनाच मिळेल, आता सत्य परिस्थिती लोकांसमोर यायला लागली आहे. पण मुद्दा हाच आहे ना की एक नैतिकता पाळून ज्यांनी गद्दारी केली त्यांनी आता स्वतःचा चेहरा आरशात बघावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.